मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. लोकांच्या जीवाचा आणि भविष्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्याचा प्रश्न आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, ग्रामीण भागात आता पावसाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि ग्रामीण भागात पावसाची सुरुवात झालेली आहे आणि सापाचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि साप चावून लोकांचा मृत्यू भरपूर प्रमाणात होतो आहे. तर ग्रामीण भागामध्ये ताबडतोब वाहनं अवेलेबल नसतात. लांबचा प्रवास असतो, एकतर कुठलाही वाहन तिथपर्यंत पोचणं अवघड असतं. त्यांची गैरसोय भरपूर प्रमाणात होते ग्रामीण भागामध्ये. जो काही शहरी भाग म्हणू आपण, गावखेड्यात राहणारे लोक, त्याचबरोबर त्यांची भरपूर प्रमाणात अशी प्रचंड हाल होतात. एखादा साप चावला तर दवाखान्यापर्यंत पोचेन तर त्यांना 2 तास लागतात. आणि आपल्या भारतामध्ये असे बरेचसे साप आहेत, 4 महत्त्वाचे साप आहेत. ते साप 4 जातीचे साप आहेत. एक मणियार, घोणस आणि नाग, अजून एक दुसरा कुठला ते साप आहे असे भारतात. तर त्याच्यावरती पाऊण तासात, अर्ध्या तासात आणि 45 मिनिटाच्या आतमध्ये उपचार झाले तरच माणूस वाचतो, नाही तर वाचत नाही. तर त्या 45 मिनिटांनी, अर्ध्या तासात आपण त्या दवाखान्यात पोचेपर्यंतच अर्धा माणूस मेलेला असतो. अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागात. तर ग्रामीण भागातील सर्व शहरांमध्ये या आमदार, खासदारांनी, तिथल्या स्थानिक नगराध्यक्ष लोकांनी ताबडतोब लक्ष देऊन त्याच्यावरती ताबडतोब तोडगा काढून जवळच्याच ग्रामपंचायतमध्ये, गावातल्या ग्रामपंचायतमध्ये हे औषध, सापावरचं विष नष्ट करणारं औषध किंवा सापांना पूर्णपणे हे करणारं औषध तिथे ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक गावखेड्यामधल्या ग्रामपंचायतमध्ये अवेलेबल करून देणं हे तिथल्या स्थानिक आमदाराचं, खासदाराचं आणि नगराध्यक्षाचं काम आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की हल्ली भरपूर प्रमाणात साप चावून माणसांचा मृत्यू होतो आहे. तर मी गावाला गेलो होतो आणि आमची काही पेरणी चालू होती. तर आम्ही नांगरत होतो शेतामध्ये आणि त्या नांगराला पूर्णपणे त्या जमिनीतून त्या घोणस जातीचा साप होता. आणि त्या घनस म्हणू आपण, किंवा त्याला घोणस म्हणतात. ग्रामीण भागात आम्ही त्याला घनस म्हणतो आणि शहरी भागात असं म्हणजे ते घोणस आणि घनस असं म्हणतात. त्या सापाचं नाव असेल, जे काय असेल ते ठीक आहे. पण तो नांगराला पूर्णपणे वेठाळा घालून होता आणि माझा पाय पडणार तेवढ्यात खाली लक्ष गेला. बघतो तर भयानक असा मोठा घनस. आणि तो जर चावला तर आपले जे काही सर्पमित्र आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की त्याचे 45 मिनिटाच्या आतमध्ये उपचार झाला त्या घनसवरती तरच माणूस जगतो, नाही तर जगत नाही. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे 45 मिनिटामध्ये गाडी कधी मिळणार आणि आपण ते पेशंट नेऊन त्या दवाखान्यापर्यंत पोहोचवणार कधी आणि त्याच्यावर उपचार कधी होणार, तोपर्यंत अर्धा माणूस त्या रस्त्यामध्येच मेलेला असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही तिथल्या स्थानिक आमदार, खासदार आणि नगराध्यक्ष, तिथल्या सरपंच आणि ग्रामपंचायतमधल्या याच्यावरती ताबडतोब तोडगा काढून की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ही औषधं अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादा नर्स किंवा कोणी डॉक्टर तिथं अवेलेबल करा की जेणेकरून त्याच्यावरती ताबडतोब औषधं उपचार होतील. किंवा जवळच्या दवाखान्यांमध्ये, प्रायव्हेटमध्ये पाहिजे तर तुम्ही देऊन ठेवा की ताबडतोब त्याच्यावरती उपचार करतील ते लोक. अशा पद्धतीची सगळी औषधं तुम्ही फ्री करा, त्या हॉस्पिटलमध्ये द्या. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे मित्रांनो. याच्यावरती ताबडतोब तिथल्या स्थानिक आमदारांनी, खासदारांनी आणि नगराध्यक्ष या लोकांनी तोडगा काढणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही मोठ्या माणसाला किंवा कुठल्याही मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाला ही सापं चावत नाहीत. सर्वसाधारण शेतकरी, कष्ट करणाऱ्या लोकांना साप चावून त्यांचा मृत्यू होतो आणि चांगले मोठे लोक चांगल्या ऐश आरामात आयुष्य जगतात आणि चांगल्या सुरक्षित ठिकाणी राहतात. आमच्यासारख्या लोकांना, गोरगरीब लोकांना मजुरी करून पूर्ण जंगलामध्ये जाऊन ती मेहनत करून सगळा संसार चालवायला लागतो. त्याचबरोबर त्यांना शेतीमधून उत्पन्न घेऊन त्या जंगलात अडचणीमध्ये जाऊनच त्यांना कामं करून लागतात. त्याच्यामुळे तिथं सापाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणे असतं. त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब याच्यावरती तोडगा काढून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही कराल, एवढीच मी आशा, अपेक्षा बाळगतो. आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच याच्यावरती विचार कराल, एवढी मी आशा, अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.